म्हैसाळचे पाणी कोरडा नदीत दाखल, माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांच्या प्रयत्नांना यश, शेतकरी सुखावला. शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे, सांगोला. तालुका प्रतिनिधी. गेल्या अनेक वर्षांपासून नावाप्रमाणे कोरडं असलेल्या कोरड नदीत अखेर म्हैसाळ योजनेचे पाणी दाखल झाले आहे. पिढ्यानपिढ्या दुष्काळात होरपळत असणाऱ्या कोरड नदीचे भाग्य उजळले असून यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. अनेक वर्षानंतर कोरडा नदीत पाणी दाखल झाल्याने नदी काठी असणारा शेतकरी चांगलाच सुखावला आहे. सांगोला तालुक्यातील सोनंद गळवेवाडी जवळ आलेगाव, मेडशिंगी, वाढेगावसह सांगोला तालुक्यातील अनेक गावांना या कोरडा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्याचा लाभ होणार आहे. गेली 15 वर्षापूर्वी कार्यतपस्वी स्व आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त तत्कालीन आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांनी प्रथमच कोरडा नदीला म्हैसाळ योजनेतून पाणी येऊ शकते हे दाखवून दिले होते. तेव्हापासून आजतागायत जेव्हा कोरडा नदीकाठी असणारा शेतकरी अडचणीत आला तेव्हा प्रत्येक वेळी बळीराजाच्या मदतीला माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील धावून आले आहेत. सध्या राज्यात सर्वच नद्यांना समाधानकारक पाणी असताना नेहमीप्रमाणे कोरडं असणारी सांगोला तालुक्यातील कोरड नदी ठणठणीत पडली होती. ही बाब लक्षात घेऊन माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे म्हैसाळ योजनेतून कोरड नदीला पाणी सोडण्याची मागणी केली होती. आबांच्या मागणीनुसार अखेर कोरड नदीत म्हैसाळचे पाणी दाखल झाल्याने कोरड नदीच्या काठावर असणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे.